हवा आणलाय बुक बुक बुवा तुला जो हवा आणलाय बुक बुक बुवा तुला जो हवा आणलाय बुवा। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या, शेअर न केलास तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलं मिळतं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, ते तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसणार झाले मित्रांनो। सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं पण बीट्स वगैरे लावून दिला मित्रांनो। मग आपला फर्स्टला प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यात अशा प्रोजेक्ट फोटोला ऍड करून घ्यायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करून कंपोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो लास्ट पर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं सर्व बीटच्या हिशोबाने फोटो वगैरे कट करून घ्यायचं मित्रांनो। जसं मी फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो त्याच टाइम सर्व बीट्समध्ये 2 डबल बीट्समध्ये फोटो वगैरे कट करूनच घ्यायचं मित्रांनो। मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो, तो पण आपला व्हिडिओ स्किप करतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो असे प्रोजेक्ट फोटो वगैरे तुम्ही ऍड कट वगैरे करून घेऊन ऍड वगैरे केल्यानंतर मग आपला 3.22 बीटला प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यात अशा प्रकारे इथे एक इमोजी पेन दिला आहे, ह्या इमोजी पेनला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला फर्स्टला प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो मग आपला अशा प्रकारे इथे एक व्हिडिओ दिला, व्हिडिओला ऍड करून घ्यायचा। ऍड केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर 3 डॉट वरती क्लिक करून एक्सट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपला MP3 सॉन्ग मध्ये कन्वर्ट झाले दिसून जाईल। जे खालचं लोगोचं व्हिडिओ त्या लोगोच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं। मग आपल्यावर डिलीटच्या ऑप्शन वरती क्लिक करून डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम छान असं सॉन्ग वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो। जे फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोज मध्ये इफेक्ट वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट जे काय 4-5 फोटो आहेत जसं की आपला 3.22 जे अलीकडे सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घ्या। जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। जसं मी इफेक्ट वगैरे लावता मित्रांनो त्याच टाइममध्ये इफेक्ट वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो। ह्या प्रोजेक्ट फोटोला इफेक्ट वगैरे लावून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असं प्रोजेक्ट शेक इफेक्टला ओपन करून जे का सेकंड व्हिडिओ जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असं प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का डबल बीटची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला असं प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं प्रोजेक्ट 9.09च्या बीटच्या का डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर डबल बीटच्या ज्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। आणखीन आपल्या या डबल बीटच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपलं अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर जे का 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं। बीट मार्क प्रोसेसला
ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे 7.03ची जागा बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे एक फोटो सोडायचं मित्रांनो. मग आपला आणखीन आपला 12.17च्या बीटवरती यायचं. बीट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला स्टोरेज आणखीन आपला मागे यायचं मित्रांनो. स्क्रॉल करून मागे आल्यानंतर मित्रांनो मग आपला स्टोरेज स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखीन आपला एक फोटो सोडायचं. जगा अलीकडे एका फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. आणखीन आपल्याला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला आणखीन आपला शेक इफेक्टर्सला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लास्ट उरलेली फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. वरची ग्रुपवरती क्लिक करून या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं. बीटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेयर करून घ्यायचं. पेस्ट लेयर केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला ह्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करून फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला 1 नंबरचे जे फोटो आहे मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लास्ट उरलेले फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं. अनग्रुप केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपला व्हिडिओ एकदम खतरनाक छान असं बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.